अगं चावी द्यायच्या अगोदर तू मला का नाही विचारलं? चल जा चावी आण मागून. आप्पा कधी शब्दाबाहेर नसायचा. नाना नाना एक नंबरचा मित्रा, पण आजपर्यंत यांच्या आणि आप्पाच्या शब्दाबाहेर गेला नाही. हा कशी मागू चावी परत? किती वाईट वाटेल त्यांना. काय? हो काय काय झालंय? पुन्हा काय विसरलात का? ते काय? काय नाही काय नाही. नानी काकी, जे काही मनात आहे ते प्लीज सांगा, काय झालंय? हे बघ, गोष्टी लक्षात राहाव्या म्हणून मी पदराला ह्या अशा गाठी बांधल्यात, पण तरी मी खूप मोठा गोंधळ घातलाय. तोच बयोबाईंना सांगायला गेलेले, पण कसं सांगू तेच कळत नाहीये. हे खूप ओरडतील ग माझ्यावर. म्हणजे नानी काकी, काय झालंय ते स्पष्ट सांगाल का? आता कसं सांगू? नानी काकी, काय झालंय? ते बयोबाईंनी दिलेली चावी मी कुठेतरी विसरले. काय? अदिती, प्लीज मला चावी शोधायला मदत कर ना. नानी काकी, अहो असं काय करताय? तुम्हीच मगाशी स्वतःहून ती चावी. हो का? अगं आठवतच नाहीये मला. विसरले असेल मी, चुकून नेऊन दिली असेल. माझ्या तर काहीच लक्षात नाहीये. म्हणजे बयोबाईंनी मला सगळ्यांसमोर चावी दिली एवढं मला आठवतंय, पण नंतर ती चावी मी कुठे ठेवली, त्या चावीचं काय केलं मला काहीच आठवत नाहीये. हे बघ, या पदराला गाठी बांधल्यात ना, ह्या बघून पण मी आठवण्याचा प्रयत्न केला, पण आठवेच ना मला. प्लीज मला मदत कर ना. बरं, मी बघते. हा. मगाशच्या नानी काकी खऱ्या होत्या की आत्ताच्या? मला तर काही कळतच नाहीये. नानी काकी चावी देण्याआधी खरं वागत होत्या की नंतर? अदिती, मी पण तुझ्या इतकाच कन्फ्युज झालोय. हो ना. बरं मला सांग, तू काय करायचं ठरवलंयस? खरं सांगू का, नानी काकीने इतकीच मला सुद्धा भीती वाटते बयो आजींकडे जायची. पण धीर एकवटून हे करावंच लागेल ना. तू नको एवढी काळजी करूस. तुला एक सांगू का, तू प्लीज या सगळ्यापासून लांब राहा. आधीच मी सगळ्यांच्या नजरेत वाईट झालोय. अदिती, मला हे सगळं तुझ्यापर्यंत येऊ द्यायचं नाहीये. सिड माझी किती काळजी घेतोय, पण ह्याला कसं सांगू मी की हे सगळं का चालू आहे आणि कशासाठी? काय ग, काय झालं? मी काय बोलते कळतंय ना तुला? हो सिड, कळतंय मला, तुझी काळजी समजतेय मला, पण मी नानी काकींना चावी द्यायचं कबूल केलंय रे. ठीक आहे ना, मग चावी घे आणि देऊन टाक आणि मोकळी हो. म्हणजे तू डायरेक्ट बयोआजीकडे जा, तिच्याकडनं चावी घे आणि नानी काकीला देऊन टाक. सिड, अरे बयो आजींना वाईट वाटेल. हे बघा दीदी, कोणाच्याही मनाविरुद्ध घडायला नको. हो सिड, पण हे बघ, नानी काकीने वेंदळ्यासारखी चावी परत दिली असेल आणि नाना काका या सगळ्याच्या विरोधात असेल तर? हे बघ, उगाच त्यांच्यात वाद नको. त्यामुळे तू लवकरात लवकर चावी घे, नानी काकीला दे, म्हणजे ती नाना काकापर्यंत पोहोचेल. तुला खरंच पटतंय ना मी काय बोलतोय ते? हो, मी उद्या सकाळीच जाऊन चावी घेते आणि नानी काकींकडे देते. बरं, आता जास्त विचार करू नकोस, झोप शांत. चल.
गुड नाईट. गुड नाईट. सर म्हणाले तसं बयो आजी जवळच्या तिजोरीच्या चाव्यांमधली एक चावी दूर ठेवण्यात यशस्वी झालं. नानी आणली का चावी? ते ते अहो तुमच्या ओरडण्याने तर दुमण्या उठेल ना, जरा हळू बोला. नानी अगं म्हणजे तू नाही आणली ना चावी? अहो म्हणजे मी ते गेलेले पण एक शब्द बोललो का तू? विसरली, परत विसरली. जा आत्ताच्या आता चावी आण. हो. अहो ऐका ना, मी काय म्हणते, तात्या आणि बयोबाई झोपले असतील ना आता, उद्या आणू? काय चाललंय यांच्या मनात? खरंच कायमची स्वतःकडे चावी ठेवून घ्यायचा विचार का नसेल ना यांचा? ही आहे गेस्ट रूम. अशा साधारण महालक्ष्मी हिचं काय काम आहे? का फोन करते ही मला? हा शूट करावं लागेल आता सगळं. हा तर ही आहे गेस्ट रूम. काय करावं इथं? तर ही आहे गेस्ट रूम. साधारण अशा 20 ते 25 रूम्स आहे, त्यापैकी 10 रूम्सला अटॅच गॅलरी आहे. ओके सर. सर अहो सर हळूहळू. हो. काय सिद्धार्थ, आज सकाळी सकाळी माझी आठवण. सर तुम्ही काल जे काय समजवलंय ना मला, ते खरंच मला पटलंय. हा मग हे एवढंच सांगायला आलायस मला? नाही सर, एवढंच नाही. हं? अहो नानी काकीला चावी परत हवी, तर आदिती स्वतः बयोआजीकडे चावी मागायला जाणार आहे. वाव, दॅट्स रिअली गुड न्यूज. हो सर. आणि सर एव्हाना आदिती बयोआजीकडे चावी मागायला गेली सुद्धा असेल. सिद्धार्थ, यामुळेच तू मला आता माझा आहे ना जावई म्हणून खूप आवडतोयस. मुळातच तू खूप हुशार आहेस. तुला चांगलं आणि वाईट चांगलं समजतं. आय मीन आत्ता समजायला लागलंय. सिद्धार्थ, तुझी तुझ्या फॅमिलीशी जी अटॅचमेंट आहे ना, ती बघितली ना की मला माझी मोठी फॅमिली आठवते रे. सर सर काय झालं? प्लीज प्लीज तुम्ही इथे बसा. प्लीज इथे बसा प्लीज. थँक्यू. सर कशाला तुम्ही त्रास करून घेताय? आणि ही फॅमिली सुद्धा तुमचीच आहे ना? हो रे, पण माझी खरी फॅमिली माझ्यापासून दूर गेली आहे ना. सिद्धार्थ, तू आणि आदिती एकमेकांना आणि ह्या फॅमिलीला जोडून ठेवा. जपा त्यांना. तुम्ही दोघंच हे घर जोडून ठेवू शकता. तुझी आणि आदितीची जोडी परफेक्ट आहे, ते मला आता पटलंय. नाहीतर ही महालक्ष्मी माझ्या राशी आली आहे. डिवोर्स झाला तरी मला ही सुखाने जगू देत नाही. सर 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 प्लीज तुम्ही शांत व्हा. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका प्लीज. महालक्ष्मीचा फोन आहे ना? इग्नोर कर. इग्नोर करतो. चहा आणते तुम्हाला. तुम्ही पेपर वाचायला घेतला ना, तेव्हाच लक्षात आलं माझ्या. आणते हा. अरे वा, आणलाय चहा. वा. घ्या.
बरं झालं बाई चहा आणलास तू. मस्त छान झालाय चहा. आधी तिने चहा साखर तर नाही टाकली तुमच्या? हो, नाहीतर इतका आवडला नसता तुम्हाला चहा. अगं नाही बयो, मला नेहमी असतो ना तसा चहा आहे बिनसाखरेचा. पण चवीला सुनबाई एकदम मस्त. हा अदिती, हे अदिती, अगं काय झालं? हा, रात्री परत कोणी शावे आणून ठेवले की काय ते पाहतेस ना? नाही, ते बयोबाईंनी दिलेली चावी मी कुठेतरी विसरले. काय? प्लीज मला चावी शोधायला मदत कर ना. अदिती, अगं सांग ना काय झालंय? तुम्ही हे द्या इथे. तुम्ही बसा ना प्लीज. अगं तू सांगते. हो सांगते, तुम्ही प्लीज बसा ना आधी. या. बर, आता सांग बरं काय झालंय ते. बयोची काल जी दुसरी चावी आली आहे ना, हो, ती चुकून आली आहे. चुकून? हो, ते नानी काकी अहो नेहमीप्रमाणे विसरल्या की चावी तुम्हीच दिली होती म्हणून, आणि तीच घेण्यासाठी त्या खोलीत आल्या होत्या काल. पण घाबरल्या, चावी परत कशी मागायची, आणि म्हणून मग घाबरून निघून गेल्या त्या. बयोआजी, बयोआजी, काय ग? अगं हो, ती नानी पण किती वेंधळी आहे ना. अगं माझ्याकडे चावी मागायची ना, एवढं कशाला घाबरायचं? आम्ही काही तिला खाऊन टाकलं असतं का? एवढाच प्रश्न आहे ना, आणते मी चावी, थांब. बयोआजी, बयोआजी ऐका ना. ठीक आहे हो, आपण ना पुन्हा चावी. दे दे तिला चावी. हा, अहो लवकर चहा घ्या, तो सगळा थंड होऊन जाईल नाही तर. भयोबाई, अशा नाराज नका होऊ बा तुम्ही. अहो अक्षय तृतीयेपर्यंत वेळ दिलाय ना तुम्ही, मग वाट पाहूया ना थोडी. हे पहा, ही सत्व परीक्षा आहे आपण केलेल्या संस्कारांची. ती एवढी सोपी कशी काय असेल बरं? हे पहा, नाना आणि नानी दोघांनाही आपण विचार करायला थोडासा वेळ देऊया. आहे ना बराच वेळ आपल्याकडे. इतके धीर नाही सोडायचं. मॉम का फोन करते? नानी काकी, ही घ्या चावी. अदिती, अगं वेंधळेपणाने देऊन आली ती चावी.
माझ्याशी काही बोलणं नाही, काही विचार नाही. हा? असं कुठं असतं का नानी? अगो चावी म्हणजे जबाबदारी. हो, घाबरलो होतो मी, हरवली काय. आता जपून ठेव. हिने चावी परत नेऊन दिली तर? तुला टेन्शन नको उगाच, है ना? आदिती काय म्हणाल्या ग वयोबाई? खूप चिडल्या असतील ना माझ्यावर? वाईट वाटलं असेल ना त्यांना? माझ्या वेंदळेपणाचा पण राग आला असेल ना? बघ ना, ह्या माझा विसराळू स्वभाव कधी कधी खूप घोळ घालतो ना. आणि तुमचा हाच विसराळू स्वभाव कधी कधी तुम्हाला वाचवतो सुद्धा, हो ना? काय झालं नानी? काही विसरली आहेस का तू? नाही रे राजा, आज पहिल्यांदा सगळं आठवतंय म्हणून रडू येतंय. काय ग बाय, या घरातली तू माझी पहिली मैत्रीण. लग्न होऊन सासरी आले ना, तेव्हापासून आजपर्यंत सगळं काही तुला सांगत आले मी. तू माझ्या जखमांवर मलमपट्टी केलीस आणि मी तुझं असं हे लिंपण. साव्यांचा दुर्गा विखुरला म्हणून माझ्यावर अशी रागवलीस काय? हे बाय, असे घाबरू नकोस. तुला माहितीये ना ती बयो कशी येते? अगदी खमकी आहे बयो. अगं थांबा, मी करते. हाय ग, कधी आलीस तू? जेव्हा तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी गप्पा मारत होतात ना, तेव्हा. आमचं मैत्रिणींचं बोलणं चोरून ऐकत होतीस की काय? नाही नाही बयोजी, ते मी आले तेव्हा तू. अगं हो हो, एवढी घाबरू नकोस. अगं थट्टा करत होती मी तुझी. मी लावू का? हे काय विचारतेस? लाव ना, बघूया तुझं तरी ऐकते का ती. ही बाय आता तुझं ऐकू लागलीये. आता तुझी पण मैत्रीण झाली बघ. बयोजी, पण अचानक चुलीला भेग कशी काय गेली? अदिती, अदिती बेटा,